तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडूनी पाश मायेचे घेऊनी श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. मग तर माझं बोलणंच खुंटलं. म्हणून म्हणते सिद्धेश, पॅरिसला जायचा निर्णय माझा मलाच घेऊ दे. तू नको उगाच ताप करून घेऊ. मला चांगलीच कल्पना आहे जेठ. तुला कशी कल्पना असेल रुजुता? त्यासाठी एका बिझनेस फॅमिलीतच जन्म घ्यावा लागतो. मग तुम्हाला कदाचित हे माहिती नाहीये की माझा जन्म एका बिझनेस फॅमिलीतच झालाय. व्हॉट डू यू मीन? मी एका इंडस्ट्रियलिस्टची मुलगी आहे. सुप्रसिद्ध घाटगे इंडस्ट्रीजचे मालक श्री घाटगे यांची मी मुलगी आहे. व्हॉट? येस. त्यामुळे बिझनेसमध्ये काय फायदे तोटे असतात याचं तुमच्या इतकंच मलाही नॉलेज आहे. तू तू घाटगे इंडस्ट्रीजच्या घाटग्यांची मुलगी आहेस? एकुलती एक. मग हे सगळं आधी का नाही सांगितलंस? त्याने काय फरक पडला असता? आम्ही तुला तुला आणखी वरची पोच दिली असती. केवळ मी घाटगेंची मुलगी म्हणून? सॉरी जेडी. वडिलांचं नाव वापरूनच जर प्रगती करायची असती ना तर मी नोकरीचा मार्ग पत्करलाच नसता. माय गॉड, तू घाटगे साहेबांची मुलगी आहेस? हो, पण त्यात तुम्हाला एवढा आनंद होण्याचं काय कारण आहे? कारण घाटगे इंडस्ट्रीजची बिझनेस रिलेशन्स डेव्हलप करण्यासाठी आम्ही किती दिवसापासून खटपट करतोय. ओ, हे तू तर मग आता माझ्या बरोबर पॅरिसला आलंच पाहिजे. का? अगं का काय? यू ऑलरेडी हॅव अ नेम. बिझनेसच्या क्षेत्रात तुला आधीच नाव आहे. तुझ्या नावाचा आपल्या कंपनीला केवढा फायदा होईल. नाही, मला काही तसं वाटत नाही. अगं पण मला वाटतं ना. मग तुम्हाला माझ्या नावाचा जो काही फायदा करून घ्यायचा असेल ना तो इथे मुंबईतल्या मुंबईतच करून घ्या, पॅरिसला नाही. ए ए ए ए ए एक मिनिट. तू माझं जरा ऐकून घे ना. हवं तर तू तुझ्या डॅडींचा सल्ला घे. सॉरी जेडी, मला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाहीये आणि डॅडींच्या तर मुळीच नाही. जेडी, रुजुताचं काय ठरलं का? नाही, तिचं काही नाही ठरलं, पण माझं काहीतरी ठरतंय. काय ठरतंय? पॅरिसची टूर कॅन्सल करणार? चुप. एक फोन लाव. कुणाला? घाटगे इंडस्ट्रीजच्या मालकाला. मला आज रात्री त्यांची अपॉइंटमेंट हवी. आणि ही गोष्ट कोणालाही कळली नाही पाहिजे, अगदी तुझ्या खास मैत्रिणीला सुद्धा. कशाला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करताय? एका जागी जरा स्वस्त बसा ना.
अगं मी बेचैन आहे. आता तुम्हाला बेचैन व्हायला काय झालं? आता मी झाले ना बरी. हो म्हणूनच बेचैन आहे. काय? अगं तू बरी झालीस म्हणून ठीक आहे, पण तुझं काही बरं वाईट झालं असतं तर मी अगदी एकटा पडलो असतो ना. एकटे कशानं पडला असतात? शेजारची मिताली होती ना माझी सेवा करायला. अगं पण ती मिताली काय आज आहे उद्या नाही, तिचा काय भरोसा. नाही हा अण्णा, मी आजही असीन आणि उद्याही तुमच्या दिमतीला. अगं मी उद्या तुझ्या लग्नानंतरच म्हणतोय. तुझ्या कुंडलीत यावर्षी लग्न योग आहे, भाग्य योग आहे. तुझं लग्न जमण्याची दाट शक्यता आहे. मग तो भाग्ययोग कसला? दुर्भाग्ययोगच म्हणा ना. चुप ग, उगाच काहीतरी बडबडते मेली. काहीतरी नाही, बरोबरच बोलतीये मी. मुलीला जो आपल्या प्रिय माणसांपासून लांब घेऊन जातो त्याला भाग्ययोग कसं काय म्हणायचं? कारण तो योग नवीन प्रिय माणसांना जवळ आणत असतो म्हणून. जाऊ दे ना अण्णा, कशाला असल्या अप्रिय विषयावर बोलायचं? म्हणजे तू लग्न करणारच नाहीस की काय? करीन, पण मी काकांना बजावून सांगितलंय की माझं लग्न जमवायचं असेल तर इथे आसपास राहणाऱ्या मुलाशीच जमवावं लागेल. त्याने काय होईल? म्हणजे सतत मला तुमच्या आणि आईच्या आसपास राहता येईल. अगं तू वेडी आहेस का? आम्ही तरी इथे कुठे कायम राहणार आहोत? म्हणजे आपण कुठे जाणार आहोत? अगं आपण सिद्धेशला वचन दिलंय ना की त्याचा बिझनेस सुरू झाला की आपण तिथेच राहायला जाणार आहोत. त्याला अद्याप वेळ आहे. पण मी म्हणतो इथे राहून तरी आपण काय साधणार आहोत? आणि तिथे जाऊन तरी काय मोठं साधणार आहोत? अगं आता आपली वय झाली आहेत, त्याचा तरी विचार कर. काही एवढं वय झालेलं नाही आपलं. हल्ली माणसं 80-85 वर्षापर्यंत जगतात. हो पण कशी जगतात बघ ना. मुलांपासून लांब राहत असतील ना तर शेजार पाजारांच्या आश्रयावर जगतात. अण्णा, मुलांपेक्षा शेजारी पाजारी जास्त मदतीला धावून येतात. माझा दादा US ला असतो. माझे बाबा सिरियस झाले होते तेव्हा त्यांनी शेजारच्यांना फोन करून सांगितलं. माझ्या बाबांचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही तुमचं काय ते उरकून टाका, मला यायला जमणार नाही. मग पुढे काय झालं? बाबा बरे झाले हा? आणि त्यानंतर ते कधीच आजारी पडले नाहीत. पण दादावर खूप चिडले होते ते. थांबा मी बघते. हॅलो हॅलो, कोण? मिताली? सिद्धेश. आई, अण्णा, सिद्धेशचा फोन आहे. काय रे, आज कसा काय फोन केलास? अगं आईच्या तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता. तुझी आई एकदम ठणठणीत बरी झालीये, अजिबात काळजी करू नकोस. तू कसा आहेस? मी बरा आहे, तू कशी आहेस? मी पण मजेत. जॉब साठी इंटरव्ह्यू देणं चाललंय सध्या. गुड. अण्णा आहेत का तिथे? का रे, माझ्याशी बोलायला कंटाळा आला तुला? अगं नाही नाही, अजिबात नाही. तुझ्याशी गप्पा मारायला मी खास येणार आहे पनवेलला. ओके, ये, मी वाट बघतीये. हे बोल अण्णांशी. अण्णा सिद्धेश. हा बोल सिद्धेश.
कसा आहेस? तुम्हा दोघांची मध्येच खूप आठवण येते हो अण्णा. अरे मग लवकरात लवकर गुड न्यूज दे ना, म्हणजे मी तुझ्या मातोश्रींना कन्व्हिन्स करून तिकडेच घेऊन येईन. हा? नाही अण्णा, एक मिनिट. काय झालं आता? हॅलो सिद्धेश, तूच ये इथे पनवेलला राहायला. अण्णांशी बोल. हॅलो, अरे तुझ्या आईशी बोल. घे, तुझ्याशी बोलतोय तो. हॅलो, बोल. कशी आहेस आई? मी बरी आहे. ह्या मिताली नावाच्या माझ्या मागच्या जन्माच्या मुलीनं मला आजारातून बाहेर काढलं. तुझी बायको करणार नाही इतकी सेवा केली तिनं. आई, असं बोलायचं नाही हं. तू जर इथे असतीस ना तर रुजुतानेही तुझी तितकीच सेवा केली असती. कधी? ऑफिसात गेल्यानंतर? चल, ठेवते मी फोन, नाही तर परत माझी तब्येत बिघडेल. हॅलो हॅलो. आई पण ना. मला वाटलंच होतं तू परत फोन करणार. बोल. सॉरी मिस्टर घाणेकर, कोण बोलतोय? मी आशा बोलते. आशा? रुजुताच्या ऑफिसमधून. रुजुता आहे? नाही, ती अद्याप आली नाहीये ऑफिसमधून. काही निरोप? काही नाही, तिला जरा मला अर्जंट फोन करायला सांगा. आणि माझा फोन नाही लागला तर तिच्या मम्मीला फोन करायला सांगा. ओके, थँक्स. अरे पक्या, टायगर का भुंकतोय? अरे सगळे वॉचमन काय झोपले की काय? हेलो सिक्योरिटी, टाइगर क्यों भूक रहा है? कौन? जेडी? हाँ जेडी भेजो. मैंने कहा जेडी को अंदर भेजो. हाँ हेलो. हाँ मेम साहब कहीं बाहर गई है क्या? यूजलेस फेलो. का? मी चुकीच्या वेळी आलो का? नाही नाही, मी तुमच्याबद्दल बोललो नाही जेडी. या ना तुम्ही, या. काय अधून अधून मी माझ्या नोकरांशी असं प्रेमळ संवाद साधत असतो. या. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? पुरेपूर डिस्टर्ब केलं. मग मी नंतर कधीतरी येऊ का? नाही, तुमच्या येण्यामुळे मी डिस्टर्ब झालो नाही. तुम्ही मला भेटायला ज्या कारणासाठी आलात ना त्या कारणामुळे मी डिस्टर्ब झालो. बसा. थँक्यू. मी फक्त तुमच्या मुली संबंधी बोलायला आलो. हा, ते तुम्ही सांगितलं मला, पण त्या बाबतीत मी तुम्हाला काही फारशी मदत करू शकेन असं मला वाटत नाही. असं नका बोलू सर. आता फक्त तुम्हीच माझी मदत करू शकाल. काय म्हणाला? तुम्हीच माझी मदत करू शकाल. सॉरी, तुम्ही चुकीचं मराठी बोललात. माझी मदत करू शकाल नाही, मला मदत करू शकाल असं असायला हवं होतं. ओ, माझी मदत करू शकाल हे चुकीचं टीव्ही मराठी झालं. ओ, भाषेच्या बाबतीत आपण बरेच जागरूक दिसता. हो, आहे थोडंसं. म्हणजे काय, कुठल्याही वेळी माणूस जर चुकीचं मराठी बोलू लागला तर मला मळमळायला लागतं. माझी चूक दाखवून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. परत तुम्ही टीव्ही छाप चुकीचं मराठी बोललात. तुमचे धन्यवाद नाही, तुम्हाला धन्यवाद. गर्व म्हणजे उद्दामपणा. गर्व म्हणजे इगो. तुम्हाला मराठीचा इगो आहे का? नाही नाही, अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ बिंग मराठी. आय एम प्राऊड ऑफ बिंग मराठी. एखादी स्त्री किंवा वर्षभरापूर्वी लग्न झालेली मुलगी जेव्हा सांगते ना तिच्या पोटात होणाऱ्या धक्क्यांचा त्रास, तेव्हा तो त्रास सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. बरं, काही चान्सेस आहेत असंही स्पष्ट म्हणाली नाही.
आणि नाही तसंही स्पष्ट म्हणाली नाही. भेटी लागी जीवा बुधवारी दुपारी 3:30 वाजता. नवीन वर्षात आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी सखी सह्याद्री कार्यक्रम पुन्हा एकदा सज्ज. प्रमाणात तू बोल जिभे. त्याला माहिती असतं की आपल्याला त्रास होऊ शकतो. दिनांक 1 जानेवारी पासून आपल्याला आमच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येईल. जिव्हाळ्याचा असा विषय आहे. लसीकरण कोणतं केलंय त्याचं रेकॉर्ड मिळत नाही काही काळानंतर. 1 जानेवारी पासून सखी सह्याद्री लाईव्ह फोन इन दुपारी 1 ते 2 या वेळेत. सखी सह्याद्री सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता. हल्ली होतंय काय माहितीये का की तरुणांपर्यंत शुद्ध मराठी पोचूच दिलं जात नाही. त्याला तुम्ही काय करणार? थोडा दोष आमच्या शिक्षणाचाही आहे सर. इंग्लिश मीडियममुळे आमच्या मराठीची पूर्ण वाट लागली. पण आय टेल यू सर, मला मराठी असल्याचा गर्व आहे. आता परत तुम्ही चुकीचं मराठी बोलताय. म्हणजे गर्व नाही, अभिमान. अभिमान हा शब्द हवा. गर्व म्हणजे उद्दामपणा. गर्व म्हणजे इगो. तुम्हाला मराठीचा इगो आहे का? नाही नाही, अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ बिंग मराठी. आय एम प्राऊड ऑफ बिंग मराठी हे तुम्ही मला इंग्लिश मध्ये सांगताय? मी नंतर नाही, बसा बसा. आता आपण मराठी भाषेबद्दल एक चकार शब्द बोलणार नाही. काय कुणी मराठी बोलताना चुका करायला लागला ना की माझा अगदी तिळपा पडतो. अरे तुम्ही इंग्लिश मध्ये चुका करून दाखवा ना. इंग्लिश मात्र तुम्ही अगदी अचूक बोलता ना. देयर इज अ पॉइंट सर. एनिवेज, आता इंग्रजी चुकीचं बोलायला लागला. इंग्रजी काय चुकीचं बोललो मी? एनिवेज नाही हो. एनिवे आपण एनी हाऊस एनिवे असं बोलतो का? आपण नंतर कधीतरी भेटूया सर. नाही नको, बसा तुम्ही बसा. कसं आहे ना सर, केव्हाच आपण मूळ मुद्द्यापासून भरकटत जातोय. मी आलो होतो रुजुताबद्दल बोलायला, पण तुम्ही तर माझ्या भाषेचे वर्ग घ्यायला लागलात. ओके, तुम्हाला रुजुताबद्दल बोलायचं. रुजुता तुमच्या बरोबर पॅरिसला यायला तयार नाही. या संबंधी तुम्ही तिच्या नवऱ्याशी बोला. बोललो सर, पण काही उपयोग झाला नाही. तुमचा अप्रोच कदाचित चुकीचा असेल. सर, मी त्यांना चांगली नोकरी ऑफर केली होती. चांगलं 60 लाखांचं पॅकेज दिलं होतं तुमच्या जावयाला. एक्सक्यूज मी त्याला माझा जावई मानत नाही. आय हेट दॅट फेलो. यू हेट हिम? बाय सर. ते डिस्कस करायची ही वेळ नाही. एकच सांगतो तुम्हाला, प्रत्येक माणूस विकला जाऊ शकतो, मात्र त्याला विकत घेणाऱ्याची ताकद पाहिजे. त्याला विकत घेता येईल ते तुमच्यावर अवलंबून राहील. काय माणसं पैशाने विकत घेता येतात. काही माणसांना सत्तेच्या जोरावर विकत घेता येऊ शकतं. काही माणसं आणखीन काही करून विकत घेता येतात. तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणसाची एक किंमत असते. ती किंमत मोजली तर माणूस विकला जाऊ शकतो. कशासाठी ऑल द बेस्ट दिलेत त्याला? आपल्या जावयाला विकत घेण्यासाठी? तू इथंच होतीस? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. फालतू प्रश्नाला मी उत्तर देत नाही. मनातल्या लहान गोष्टींची माहिती काढा. मला त्या तिघांच्याही बाबतीत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. सॉरी करण साहेब, आम्ही मिस्टर श्रीवास्तवना नाही वाचवू शकलो. व्हॉट? तुम्ही माझ्याकडे बटाटा नाही मागणार? मिसेस रॉय. करण द डिटेक्टिव्ह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:30 वाजता. हौशे, उभ्या गावात आमच्या संघ असं कोणी बोलत नाही. उभ्या गावात आमच्याशी बी आज कोणी वागत नाही. पवारांची हौशी म्हणतात मला. मला बी बाबूराव ठोंबरे म्हणतात. पण मला तो जिथं बी भेटल
तिथं पोलिस अगोदर त्याला मी गोळी घालेन बघा. उगाच ऐकून घेतोय म्हणून काय बी बोलू नकोस. अगं अशी खांद्यावर टाकून घेऊन जाईन ना, कोणी बी काय बी करणार नाही माझं. रामराव पवाराच्या पत्राला हात घातला त्यानं. बरं आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर मी समजन तू माझा घात केलास. कृष्णा काठच्या कथा शनिवारी दुपारी 3:30 वाजता. काही माणसाला सत्तेच्या जोरावर विकत घेता येऊ शकतं. काही माणसं आणखीन काही काही करून विकत घेता येतात. तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणसाची एक किंमत असते. ती किंमत मोजली तर माणूस विकला जाऊ शकतो. मात्र विकत घेणाऱ्याला ती किंमत ओळखता आली पाहिजे आणि मोजता आली पाहिजे. थँक्यू सर. खूप छान गाडी केलेत तुम्ही. पण जर त्या दृष्टीने मी काही प्रयत्न सुरू केले तर तुमचं काही ऑब्जेक्शन नसेल ना? माझा त्याला पाठिंबा असेल. थँक्यू सर. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट जेडी. थँक्यू. कशासाठी ऑल द बेस्ट दिलेत त्याला? आपल्या जावयाला विकत घेण्यासाठी? तू इथंच होतीस? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. फालतू प्रश्नाला मी उत्तर देत नाही. एकदा नाक खेचून निघालं तरी सुद्धा तुमचे डोळे उघडलेले दिसत नाहीये. काय वाटेल ते काय बोलतेस? मी काय बोलतेय तुम्हाला चांगलं कळतंय. सिद्धेशला ऋतुतापासून तोडण्यासाठी आधी तुमच्या शृंगारपुरे बाईंना हाताशी धरलं आणि आता हा श्रीमंताचा उडाणटप्पू कार्टा सापडलाय का तुम्हाला? अरे उडाणटप्पू काय म्हणतेस? मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे तो. मग निमूटपणे कंपनी चालवायचं सोडून रुजुताच्या मागे का लागलाय हा? कंपनी चालवण्यासाठी? कंपनी चालवण्यासाठी की कशासाठी हे चांगलं लक्षात आलंय माझ्या. काय लक्षात आलं तुझ्या? अहो का उगाचच वेड्याचं सोंग पांघरताय? त्याचा रुजुतावर डोळा आहे हे कळत नाही का तुम्हाला? मला तर तसं काही दिसलं नाही. मग मी सांगते तुम्हाला, रुजुताला ह्या माणसाबरोबर पॅरिसला जायचं नाही आणि हा माणूस तिच्या हात धुवून पाठीमागे लागलाय. मी सांगून ठेवते तुम्हाला, तुम्ही मूळ त्याला सपोर्ट करायचा नाहीये. हा माणूस रुजुताच्या मागे हात धुवून का लागलाय? आता का? तिचं तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे हे त्याला भगवत नसेल. का बरं त्याला बघवत नसेल? हो असतो काही जणांचा स्वभाव. कुणाचं काही चांगलं चाललं असेल तर त्यात बिब्बा घालायचा छंदच असतो काही लोकांना. आता रुजुता तरुण आहे, सुंदर आहे आणि ती आपल्याला नकार देते. हे तिच्या बॉसला अपमानास्पद वाटत असेल. अहो ही श्रीमंतांची मुलं एखादी बाई आपल्याला पटत नसली ना तर अगदी जिद्दीला पेटतात आणि तिच्यासाठी काय वाटेल ते करतात. मग तिच्या आयुष्याचं कितीही मातेरं झालं तर त्यांना त्याची काहीही पर्वा नसते. अशा माणसांना उत्तेजन द्यायचं काही एक कारण नाहीये. बिचारीचं बरं चाललंय ना, चालू द्या. परत तो आला ना तर त्याला अजिबात तुम्ही एंटरटेन करू नका. नाहीतर मला रुजुताला सांगावं लागेल की तुझ्या डॅडींचे उपद्व्याप परत सुरू झालेत म्हणून. मी घरातून पळून जायचा प्लॅन करते. व्हॉट? हळू. तुझ्या असल्या पोरकटपणामुळेच तुझ्या नवऱ्याचा गैरसमज व्हायला लागला सिद्धेश बद्दल, कळलं? सॉरी रुजुता, पण मी एक शब्द बोलू नकोस तू. आता ज्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणारच नाहीयेत प्रश्न तरी कशाला विचारू तुला मी? ओके, म्हणजे आता पॅरिसच्या टूर मधून माझी सुटका झाली म्हणायची. तसं समज हवं तर.